अतिशय जड अंत्यकरणाने हा संदेश मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. भारताचे रत्न, भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या व्यक्तिमत्वाने अपार कष्ट करून या भारत देशाला एक अनमोल वस्तू दिली, ते म्हणजे भारतीय संविधान. आणि या भारतीय संविधानाचा वापर आपण कशा पद्धतीने आणि कसा करतोय याचा थोडासा विचार आपण केला पाहिजे. प्रत्येक दीनदुबळ्यांना, प्रत्येक घरातील व्यक्तींना एक स्वातंत्र्यपणाने जगण्याचा अधिकार या संविधानाने दिला. आणि आपण त्या एवढ्या मोठ्या महान व्यक्तीला, एवढंच नाही, स्टार अर्थात तारा सुद्धा त्यांच्या नावाने ओळखल्या जातो, त्या बाबासाहेबांचा आपण विचार केल्याच्या नंतर त्या बाबासाहेबांना एक विशिष्ट तराजूमध्ये आपण अडकून ठेवल्या, ती म्हणजे जात. एक कवी फार सुंदर लिहितो, कष्ट केलेत माझ्या अभिमानी, जाती जातीत वाटू नका रे, संविधान दिले भारताला, भान त्याचे जरा राहू द्या रे. फार सुंदर या कवितेचे बोल आहेत आणि या कवितेतून सांगितलंय, बाबा थोडं तरी तुम्हाला भान असू द्या. बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलंय आणि या बाबासाहेबांना तुम्ही जाती जातीत वाटताय. मित्रांनो, बाबासाहेबांवर बोलण्याच्या आधी 4 पुस्तकं वाचत चला, बाबासाहेब समजून घ्या, जातीच्या पलीकडे बाबासाहेब समजून घ्या, तर तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेब ही गोष्ट काय आहे. ज्या व्यक्तिमत्वाने स्वतःला राहण्यासाठी घर कधीच बांधलं नाही, मात्र ज्या पुस्तकाने मला प्रचंड ज्ञान दिलं, त्या पुस्तकांसाठी बाबासाहेबांनी घर बांधलं, याचा आपण विचार केला पाहिजे. आणि तोच तारा, तोच सूर्य, तोच महामानव दिनांक 6 डिसेंबर 1956 या दिवशी मुंबईत अखेरचा श्वास